रवींद्र नाट्य मंदिर दादर येथे सालबर्डी या चित्रपटाचा दमदार टीजर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले। मराठी चित्रपट सृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच। मात्र आगामी सालबर्डी चित्रपटात ही चौकट मोडत पूजा सावंत एक करारी, निर्भीड आणि तडफदार पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे। चित्रपटातील थरारक स्टंट्स आणि दमदार ॲक्शन सीन हे सालबर्डीचे खास आकर्षण ठरणार आहे। येत्या 17 एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे। महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या सालबर्डी गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा हा चित्रपट नेब्युला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे। या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉक्टर गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे। चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे। पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे। पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे। अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत। नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशिष पाटील यांनी केले आहे। कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनुगे आणि कला दिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे। सस्पेन्स थ्रिलर ड्रामा हेच मी आता सांगू शकतो, कारण बऱ्याचशा गोष्टी आम्ही झाकून ठेवलेल्या फिल्म मध्ये। तर ड्रामा सस्पेन्स वाली फिल्म आहे। सालबर्डी एका गावाचं नाव आहे, ज्या गावामध्ये विविध कारणाने विविध घटना घडतात, क्राईम घडतो आणि त्या क्राईम विषयी बोलणारे एक गाव म्हणजे सालबर्डी। ब्लॅक मॅजिकचा तेवढा यामध्ये उल्लेख नाही, पण क्राईम आणि क्राईम वरती पोलीस यांनी कसा तपास करून त्याचा शोध लावून मूळ गुन्ह्यापर्यंत पोहोचण्याची गोष्ट म्हणजे ही सालबर्डीची आहे। कास्टिंग मध्ये जे आता टीजर मध्ये जे दिसतात, एसीपी मनोरमा म्हणजेच पूजा सावंत आहेत, ओमकार भोजने, शशांक शिंदे, अंशुमन विचारे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरे, रोहित कोकाटे, अजून अनिल नगरकर सर, शशांक शिंदे, माधव बेलकर, भारत गणेशपुरे असे एकंदरीत एक 15 ते 20 कलाकारांची मैफिल या सिनेमामध्ये आहे। सस्पेन्स आणि हॉरर मराठी सिनेमा चांगल्या पद्धतीत बनवला तर 100% मराठी ऑडियन्स थिएटरमध्ये जाते। मुळात उत्तम असा सिनेमा बनणं खूप अपेक्षित आहे। तो जर बनला तर 100% मराठीला ऑडियन्स आहे, कारण की जेवढं पण कलेक्शन येतं साऊथ, तेलुगू, मल्याळम फिल्मचं, तर त्या कलेक्शन मध्ये सगळ्यात मोठा वाटा हा महाराष्ट्र राज्याचा असतो। तर महाराष्ट्र राज्यामध्ये कल्चर आहे, पैसा आहे, ऑडियन्स पण आहे। फक्त योग्य ते आउटपुट जर आपण बनवून दिलं तर 100% मराठी ऑडियन्स या सिनेमासाठी येतात। राहिली निर्मात्यांची गोष्ट, तर 2023 मध्ये गोष्ट कंप्लीट झाल्यानंतर निर्मात्यांची प्रोसेस सुरू झाली निर्मात्यांना गोष्ट ऐकवण्यासाठी। तर मला वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या तालुक्यात असे 3 निर्माते भेटले ज्यांना सोलो फिल्म करायची होती। तर मी या 3 निर्मात्यांना एकत्र आणलं एका प्लॅटफॉर्म वरती आणि तिघांबरोबर 3 सोलो सेपरेट पिक्चर करण्यापेक्षा एकच बिग बजेट चांगला सिनेमा जो कमर्शियली बनेल पण आणि प्रदर्शित पण होईल, कारण की सिनेमा बनण्याबरोबर तो रिलीज डिस्ट्रीब्युशन होणं पण खूप गरजेचं आहे। तर 3 निर्मात्यांची मूड बांधून हा एक सिनेमा पॅकेज सिनेमा बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये कमर्शियल असं एक आमचं फोक सॉन्ग आहे जगदंबे, आणि एक अशी उत्तम अशी ठसकेबाज आपण ज्याला लावणी प्लस आयटम सॉन्ग असं दोघांचं मिक्सिंग म्हणू शकतो, तर ते आहे। आणि इमोशनल गाणं पण आहे, म्हणजे सिंगिंग साठी अजय दादा आहेत, त्यानंतर जावेद अली सर आहेत, आनंदी जोशी आहेत, गुरु ठाकूर यांचे गुरु आहेत, मुकुंद भालेराव आणि माझा मित्र बेस्ट पद्मनाभ गायकवाड याचं संगीत आहे। तर पूर्ण पॅकेज म्हणजे सालबर्डी। दिग्गज कलाकार कमलाकर यांच्यावर काम करताना मला एक सांगू की कमलाकर आतापर्यंत खूप वेगळ्या भूमिकामध्ये आता पण लोकांपर्यंत आहेत, जास्त कदाचित वेगळ्या भूमिकांमध्ये, पण मला असं वाटतं कमलाकर मधलं हिडन टॅलेंट आहे, फार वेगळ्या पद्धतीची भूमिका करणं हे फार कमी लोकांना माहिती आहे, आणि ते मला रमेश चौधरीने ते हेरलं आणि त्यांना ही वेगळी भूमिका दिली। आणि
त्यांच्यावर काम करताना वेगळी मजा आहे की एखादी गोष्ट आपण बोलायची त्यांना कळते बोलायच्या आधी, तर ते जे ट्युनिंग असतं ना त्यांच्या दोघांमध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक सीनचं खुलत गेले. बऱ्याच वेळा न बोलता सीन आम्ही बोलतो, आम्ही न काय एक्सप्रेशन देता ते एक्सप्रेशन देत गेले. तर मला असं वाटतं की हे ट्युनिंग कसं कलाकारामध्ये ते फार महत्वाचं असतं. आणि या निमित्ताने फिल्म सालबर्डीच्या निमित्ताने ते ट्युनिंग जास्त दृढ झालं. मी म्हणा, कलाकार म्हणा, ओंकार म्हणा, त्यानंतर सगळंच जमान होतं, पूजा. तर मला असं वाटतं ही टीमची फिल्म आहे. सालबर्डी हे द्योतक आहे गोडतेचं, अंधश्रद्धेचं आणि त्याच्यावर मात करणाऱ्या प्रत्येक घटनांचा. तर मला असं वाटतं सालबर्डी फिल्म 17 एप्रिलला ज्या थिएटरमध्ये रिलीज होईल तेव्हा या सगळ्या गोष्टींची उकल होईल. तर नक्की 17 एप्रिलला बघा सालबर्डी. ही हॉरर फिल्म नाही, हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तसं टच पण नाहीये. हे कसं आहे, थोडस रहस्यमय म्हणू शकतो आपण. थोडस अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी काही घटक असतात त्यांच्यावरती भाष्य करणारी फिल्म आहे. हॉरर अशी नाही आहे, पण नक्कीच त्यातल्या काही घटना आहेत ना ज्या तुम्हाला घाबरवतील. थोडस तुम्ही घाबराल, पण नंतर त्याच्यावरती जे दिग्दर्शकांनी सोल्युशन सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं रिअलाइज व्हायला लागेल की अरे हे चुकीचं आहे, घडता कामा नये. तर थोडस अंधश्रद्धेला थोडस एक टिचकी म्हणजे चिमटा काढून एक मेसेज देणारी पण अशी फिल्म. प्रतिनिधी कृष्णा महाले, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, मुंबई.